विद्यार्थ्यांनो, अभ्यास करायचा म्हटला की आपल्याला कंटाळा येतो. असं वाटतं किती कष्ट करावे लागतात, किती बैठक करावी लागते, किती मेहनत घ्यावी लागते, किती वेळ द्यावा लागतो. का का आम्हाला इतका संघर्ष करावा लागतो शिक्षणासाठी? आणि मग तुम्हाला स्वतःचीच दया यायला लागते. तुम्हाला असं वाटतं की मनासारखं वागता येत नाही, वेळ घालवता येत नाही, आवडत्या गोष्टी करता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, की खरं म्हणजे तुम्हाला शिक्षण घेण्याची संधी मिळते ही केवढी मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना, आजी-आजोबांना, काका-काकू, मामा-मावशी यांना विचारलं, तर तुम्हाला कळेल की शिक्षण घेण्याची संधी किती सहज आणि किती चांगली मिळते आहे तुम्हाला. याचं कारण असं आहे मुलांनो, की तुम्ही जन्माल्यानंतर काहीच वर्षात तुमच्यासाठी उत्कृष्ट शाळेचा शोध घेतला जातो. तिथे बऱ्यापैकी फी भरून तुमचा प्रवेश निश्चित केला जातो. तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 युनिफॉर्म लागतात, त्याची सोय केली जाते. तुमच्यासाठी नवीन वह्या, पुस्तकं, दप्तर, वॉटर बॅग, डबा, तसंच शाळेमध्ये आवश्यक असणाऱ्या प्रोजेक्ट, ॲक्टिव्हिटी यांच्यासाठीचं साहित्य उत्तम दुकानातून विकत घेतलं जातं. शाळेत जाण्याकरता आणि शाळेतून घरी परत येण्याकरता स्कूल बस किंवा व्हॅनची भरपूर फीज भरली जाते. शाळेच्या ट्रिपकरता लागणाऱ्या तसंच वेगवेगळ्या कार्यक्रमाकरता लागणाऱ्या गोष्टींसाठी घरून पैसे भरले जातात. घरी आल्यानंतर तर विचारायलाच नको, एखाद्या राजपुत्रासारखी किंवा राजकन्येसारखी तुमची बडदास्त ठेवली जाते. तुमच्यासाठी स्वतंत्र खोली असते, स्टडी टेबल असतं, खुर्ची असते. हवेशीर अशा त्या खोलीमध्ये भरपूर प्रकाश येईल हे पाहिलं जातं. तुमच्या आवडीच्या गोष्टी ठेवल्या जातात. मोठं असाल तर तुम्हाला स्वतःचा मोबाईल असतो, टॅब असतो, लॅपटॉप असतो. तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टींची सोय केलेली असते. तुम्हाला काय करायचं असतं तर फक्त एका खुर्चीवर बसून टेबलवर ठेवलेल्या पुस्तकांमधला अभ्यास करायचा असतो, यश मिळवायचं असतो. पण असं असलं तरीसुद्धा आपण किती कुरकुर करतोय मुलांनो. पूर्वीच्या काळी आपल्या आईवडिलांनी, आजी आजोबांनी आणि आपल्या इतर नातेवाईकांनी शिक्षण घेण्यासाठी किती स्ट्रगल केला, संघर्ष केला, हे नुसतं ऐकलं ना त्यांच्या तोंडून तरी तुम्हाला कळेल की घराजवळ शाळा नव्हती. कॉलेज तर लांबच. मुळात शाळेत जाऊन शिकणं यासाठी लागणारी फी देणं, वह्या पुस्तकं विकत घेणं हे सगळं शक्यच नव्हतं. तुमचे आजी आजोबा पायी शाळेत गेले आहेत. घरापासून लांब असणाऱ्या शाळेत चालत गेले आहेत. चपलाही असतील की नाही याची काही शाश्वती नाही. तुम्हाला दर महिन्याला खायला हॉटेलमध्ये घेऊन गेलं जातं. शॉपिंगसाठी मॉलमध्ये घेऊन जातात आईबाबा. आणि त्यांच्याकडे तर म्हणजे तुमच्या आजी आजोबांकडे, आईवडिलांकडे बाहेरून काही विकत घेऊन खाणं इतके पैसे कधीच नव्हते. मुलींना तर शिक्षणाची संधीच मिळत नव्हती. घरातली कामं, छोट्या भावंडांना सांभाळणं, घरचा स्वयंपाक करणं आणि या सगळ्यातून सुटका झाली तर अभ्यास करता यायचा. स्वतंत्र खोली, स्वातंत्र्य, मनासारखं वागणं, मनासारखं मिळणं हे तर फार फार लांबची गोष्ट. लहान वयातच लग्न व्हायची. एकत्र कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असायच्या. आपल्यानंतरच्या धाकट्या भावंडांचं शिक्षण करणं, त्यांना मोठं करणं, बहिणींची लग्न करणं ही घरातल्या मोठ्या भावाची जबाबदारी असायची. असं असून देखील त्यांनी कधी कुरकुर न करता 10वी पास झाल्यानंतर घरच्याच धंद्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये, दुकानामध्ये किंवा एखाद्या छोट्या मोठ्या नोकरीत त्यांनी कामाला सुरुवात केली. घरच्यांकडून त्यांनी कधीही फारशा अपेक्षा केल्याच नाहीत किंवा त्यांना करताच आल्या नाहीत. सातत्याने संघर्ष करावा लागला. पण मुलांनो, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला शिक्षणासाठी संघर्ष नाही करावा लागत आहे. उलट शिक्षणाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुखसोयी न मागता तुम्हाला मिळत आहेत. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. तर मग अभ्यासाचा कंटाळा येतोच कसा? सगळं काही सुखासुखी मिळत नाही आहे असं तर नाही आहे. कुठलेही कष्ट करावे लागत नाही, सगळं काही मिळतं आहे, कुठली तोशीसही लागत नाही आहे. अशा वेळेला तक्रार करणं हे कितपत योग्य आहे मुलांनो? आयुष्याची काही वर्ष अभ्यास केलात तर पुढची सगळी उरलेली वर्ष सुखात आणि आनंदात जाऊ शकणार आहे. म्हणून मुलांनो, जेव्हा तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येईल तेव्हा 2 गोष्टी लक्षात ठेवा, की तुमच्या आधीच्या पिढीला शिक्षण घेण्याचा अधिकारही मिळाला नाही, संधीही मिळाली नाही. त्यांना ती संधी घ्यावी लागली. त्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. पण तुम्हाला मात्र शिक्षण घेण्याचं प्रिव्हिलेज, सर्व सुखसोयी तुमच्या आईवडिलांकडून मिळत आहेत. तुम्ही किती भाग्यवान आहात हा विचार केला तर तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येणार नाही आणि उलट तुमच्या मनात उमेद निर्माण होईल.
आपल्या आईवडिलांना जो संघर्ष करावा लागला, ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्यापेक्षा आपण निश्चित सगळ्या गोष्टी प्राप्त करतो आहोत. त्यामुळे अभ्यास करणं हे आपलं कर्तव्यच आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग कंटाळा कशाला, तर मग लागा अभ्यासाला. धन्यवाद.